महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती नांदेड येथे राजकीय, सामाजिक, धार्मिक व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आनंदाच्या वातावरणात मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली। शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी नांदेड व जिल्हा परिसरातील भीम अनुयायांनी सकाळपासूनच गर्दी केली होती। प्रारंभी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना दिल्यानंतर भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिणोत्तरच्या वतीने जिल्हाध्यक्ष हौसाजी वारघडे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले, तर निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण वजीराबादचे पी.आय. कदम यांच्या हस्ते करण्यात आले। विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना प्रतिमाना पंचांग प्रणाम। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली मात्र संस्था आणि याच मात्र संस्थेच्या वतीने आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्रद्धास्थळ भीमघाट नांदेड येथे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा रेल्वे स्टेशन नांदेड येथे धम्मध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे। या जयंतीच्या निमित्ताने पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। या सर्व समाजाला धम्म बांधवांना भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने संबोधित करण्यात आलेलं आहे की बाबासाहेबांनी जी मात्र संस्था दिलेली आहे याच मात्र संस्थेच्या नीती नियमाने आपले संस्कार सोहळे संपन्न व्हावेत आणि तमाम बौद्धांची जी आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेचं उत्कृष्टरित्या पालन व्हावं आणि प्रत्येक घरामध्ये बौद्धाचार्य निर्माण व्हावा, प्रत्येक गावामध्ये भारतीय बौद्ध महासभेची शाखा स्थापन व्हावी, समता सैनिक दलाची शाखा स्थापन व्हावी या दृष्टीने हे अपेक्षित आहे। म्हणून मी माझ्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो की आपल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये समता सैनिक दलाचा एक सैनिक बौद्धाचार्य आणि समता सैनिक दलाची स्थापना आणि ग्राम शाखेचे वार्ड शाखेची स्थापना करून या धम्म चळवळीमध्ये अग्रगण्य असावं अशी धम्म चळवळीच्या वतीने आपणास विनंती करतो। आज बाबासाहेब म्हणतात, मैं मूर्ति में नहीं हूँ, मैं तो किताबों में हूँ। मैं मूर्ति में नहीं हूँ, मैं तो किताबों में हूँ। मुझे पूजने की नहीं, मुझे पढ़ने की जरूर है। जिसने मुझे पढ़ा है वो आगे बढ़ा है। माझ्या समाजाला माझ्या समाज बांधवांना विनंती आहे की बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक बांधवाने आपल्या मुलांना उच्च शिक्षण देणं गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे। कारण शिक्षण हा जीवनाचा पाया आहे आणि शिक्षणाशिवाय जीवनामध्ये पूर्णत्व येणार नाही आणि प्रगती होणार नाही। म्हणून बाबासाहेबांचा हा अनमोल संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये ठेवावा, आचरण करावं हीच आजच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती संपूर्ण भारतामध्ये साजरी करत आहोत आणि या अनुषंगाने भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल या नांदेड जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आम्ही समता सैनिक दल सर्व संरक्षण देत आहोत। सगळ्या अनुयायांना शिस्तबद्धीने त्यांच्यासाठी दर्शन घेण्यासाठी रांगा लावत आहोत। त्यांना कसल्याही प्रकारची अडचण होऊ नये या उद्देशाने आम्ही त्यांना सूचना सुद्धा देत आहोत आणि ही जयंती एक मोठ्या उल्हासाने आणि चांगली साजरी व्हावं अशी आणि या बाबासाहेबांना सर्वांनी चांगल्या प्रकारे अभिवादन करण्यात यावं असा आमचा एक उद्देश आहे। आज तमाम भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभेच्या सगळ्या अनुयायांना मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा। आज सर्वप्रथम सर्वांना जय भीम। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या उत्साहात बाबासाहेबांची जयंती साजरी होताना आपल्याला दिसत आहे। आज आपण समाज कल्याणच्या वतीने 8 एप्रिल ते 14 एप्रिल समता सप्ताहाचा समारोप या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजनही आपण समाज कल्याणच्या मार्फत केलेले आहेत। तरी मी सर्व
नागरिकांना मी जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. जय भीम. धन्यवाद. मी ॲडव्होकेट प्रणाली नाथराव वडगावकर, विक्रोळी मुंबईवरून नांदेड येथे बाबासाहेबांची 135वी जयंती करण्यासाठी, इथल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नांदेडला आलेली आहे. मला या जयंतीच्या निमित्ताने असं वाटतंय की बाबासाहेबांनी जे आपल्याला भारतीय संविधान दिलेलं आहे त्याचा चांगल्या प्रमाणे आपले समाज किंवा भारतीय लोक अंमलबजावणी करत नाहीत. भारताचं संविधान चांगल्या प्रकारे अंमलात आलं पाहिजे. भारताच्या संविधानातली कलम प्रामुख्याने भारतीय नागरिकांनी अंमलात आणून त्याचं पालन केलं पाहिजे. आज आपण बघतो की बाबासाहेबांची दरवर्षी जयंती येते. आपला जो बौद्ध समाज आहे तो फक्त वाचून नाही तर नाचून जयंती साजरी करतो. डीजे किंवा इतर खर्च आपण करतो, त्यापेक्षा आपण लायब्ररीवर किंवा मुलांच्या अभ्यासावर, मुलांना काही अभ्यासाचे काही उपाययोजना करून जर जयंती साजरी केली तर मुलांना ज्ञान प्राप्त होईल. ज्ञानामुळे मुलांची प्रगती होईल आणि आपला समाज चांगला होईल. जास्तीत जास्त बुद्ध आणि बाबासाहेब आजच्या समाजाने आपल्या वाचले पाहिजेत आणि त्यांचा अंमलबजावणी बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या विचारांची आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच पुनरावृत्ती बाबासाहेबांनी संविधानात केलेली आहे. तर ते वाचून आपल्या लोकांनी पुढे गेलं पाहिजे आणि संविधान पाळलं पाहिजे चांगल्या प्रकारे. हा मी आज सगळ्यांना बौद्ध समाजाला संदेश देते आणि सर्वांना 125व्या बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीच्या शुभेच्छा देते आणि थांबते. जय भीम. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची हा 135वी जयंती आज पूर्ण नांदेड, पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देश आणि पूर्ण विश्वमध्ये 193 देशमध्ये आज साजरा होत आहे. मी तरुण मंडळी स्पेशली त्यांना एक सांगू इच्छितो की त्यांचे पूर्ण आयुष्यामध्ये त्यांची कामगिरीवर कसा आम्हाला शिकायचे आहे. त्यांचे महिलांबद्दल विचार, त्यांचे कामगारबद्दल विचार, शेतकरीबद्दल विचार, त्यांचे पूर्ण देशचे जे स्ट्रक्चर आहे, संविधान आहे, त्यांच्याबद्दल काय काय विचार आहे त्यांच्याकडून शिकून आम्हाला पुढे जायचे आहे, देश निर्माण करायचे आहे. तो परत एक बार जयंतीची खूप खूप शुभेच्छा. आज जयंती साजरा करा, मिरवणूक करा, पण कायद्यामध्ये जे बाबासाहेबांचे शिकवले कायदा आहे ते कायदा ते चौकटीत आपण शांततात साजरा करू. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जोश उल्हास पण शांततात साजरा करणार. परत एक बार खूप खूप शुभेच्छा. जय भीम. मी गयाताई कोकरे, नांदेड. मी या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. पण ज्यावेळेस आपण इच्छा देत असतो त्यावेळेस एक लक्षात असायला पाहिजे की धम्म वाचला पाहिजे, धम्माचाही प्रचार झाला पाहिजे आणि म्हणूनच या धम्माचं प्रचार करायचं असेल तर आपण सर्वांनी बौद्ध धम्माचं पालन केलं पाहिजे. सविनय जय भीम. नमो बुद्धाय. मी ॲडव्होकेट गौतम कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचा नांदेड उत्तर तालुक्याचा अध्यक्ष आहे. आज बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने कृतयुक्त अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तर तालुक्याच्या वतीने तमाम जनतेसाठी थंड पाण्याची व्यवस्था व्हावी या एकाच उदात्त हेतूने आम्ही खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिवादन करत असताना या ठिकाणी बाबासाहेबांना महाडपासूनचा जो काही संघर्ष आहे, पाण्यासाठी करावा लागलेला संघर्ष आणि जनतेसाठी त्यांना जे पाण्यासाठी केलेला जो काही लढा आहे त्यातून आम्हाला ह्या जनतेला पाणी द्यावं हे आम्हाला गरजेचं वाटलं. म्हणून दरवर्षीप्रमाणे आम्ही या ठिकाणी ITI चौक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या चौकामध्ये या ठिकाणी सर्व जनतेसाठी, नांदेडकरांसाठी व खेड्यापाड्यातून आलेल्या सर्व जनतेसाठी या ठिकाणी पाण्याची आम्ही सोय केलेली आहे. तर सर्वांनी या पाण्याचा लाभ घ्यावा. तसेच बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या पवित्र अशा भारतीय बौद्ध महासभेत व समता सैनिक दलामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सामील व्हावं या ठिकाणी एवढी विनंती करतो. थांबतो. जय भीम. जय. तसेच सकाळी 7 वाजता फुले शाहू आंबेडकर ट्रस्टच्या वतीने डीजेला पाटा देत पारंपरिक पद्धतीने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी निळा झेंडा दाखवून शोभायात्रेची सुरुवात झाली. या शोभायात्रेत सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही शोभायात्रा राजकारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात आली होती. आंबेडकर ट्रस्टचं मनपूर्वक अभिनंदन करतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आज मोठी शोभायात्रा नांदेड शहरामध्ये निघत आहे. आणि या शोभायात्रेचं एक वैशिष्ट्य आहे की डीजे मुक्त आणि फक्त एकच पर्टिक्युलर समाज नाही तर सर्व समाजाने मिळून एकत्रितपणे
आज ही शोभायात्रा गिरीश जाधव आणि त्याचे सर्व सहकारी मिळून यांनी काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण सामील झालेलो आहोत. मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. नाही, मला आनंद याचा आहे की या शोभायात्रेमध्ये आपण ज्या पद्धतीने शिवजयंतीच्या शोभायात्रा निघते किंवा अन्य यात्रा निघतात त्याच्यामध्ये सर्व सामाजिक समतेचं प्रतीक म्हणून हे काम चांगलं होत आहे आणि त्याच्यामध्ये जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आपण पाहाल की प्रदूषण नाही, त्याच्यामध्ये डीजे नाही आणि शिस्तबद्ध पद्धतीने ही आजची मिरवणूक निघत आहे. नक्कीच फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने हे जयंती महोत्सव मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरा केला जातोय. या राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव हा जयंती महोत्सव जो साजरा केला जातोय या ठिकाणी आपण पाहू शकता आदिवासी पालघर येथील आदिवासी नृत्य सुद्धा आलेलं आहे. बंजारा नृत्य आहे, ढोलकी पथक आहे, ढोल पथक आहे, हलगी पथक आहे आणि पारंपरिक बँड आहे आणि देखावा बघू शकता जिवंत जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाई आणि गाडगे बाबा यांचा जिवंत देखावा सुद्धा या ठिकाणी करेल. पारंपरिक पद्धतीने जी बैलगाडीमध्ये ग्रामीण भागातून जयंती निघाली तर ही अत्यंत म्हणजे उत्कृष्ट आणि वेगळ्या प्रकारची जयंती चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे हा जयंती महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे हा सर्व धर्मीय ही जयंती महोत्सव आहे आणि एकूणच पाहता तर सर्व भारतीयांना खूप खूप जयंतीच्या शुभेच्छा. लोकांना संदेश काय द्यायला रॅलीच्या माध्यमातून? नक्कीच आपण पाहिलं की महापुरुषांना वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये अडकवल्या जातं, पण आम्ही जे आहे की सर्व जाती धर्मातून येऊन हा जयंती महोत्सव साजरा करतो आणि इतरही लोकांनी अशाच पद्धतीने जयंती साजरा करावी अशी आमची विनंती आहे. जय भीम. माझं नाव पायल संगरत्न पवार आहे. आज डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त नांदेडमध्ये सर्वात मोठ्या उत्साहाने आपण साजरे करत आहोत. मी पायल संगरत्न पवार आज राष्ट्रमाता जिजाऊ या वेशामध्ये असून मी तुम्हा सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभकामना देते. असा महापुरुष यापूर्वी कधी जन्माला आला नव्हता, यापुढे तो जन्माला येणार नाही. एवढ्या ताकदीचा हा महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आज नांदेड शहरामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये पूर्ण हर्षोल्लासामध्ये साजरी केली जात आहे. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमातून एका मोठ्या समूहाला जाती बंधनातून मुक्त केलं. पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी आम्हाला अधिकार नव्हता, तो अधिकार मिळवून दिला. शाळेच्या बाहेर राहून सुद्धा शाळा पाहण्याची आम्हाला परवानगी नव्हती, त्या शाळेत शिकण्याची संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि एक व्यवस्था परिवर्तन बाबासाहेब आंबेडकरांनी उभं केलं. या नव्या तांत्रिक यांत्रिक युगामध्ये आपला समाज बाबासाहेब आंबेडकरांनी उभं केला आणि तो केवळ उभा नाही केला तर या इलेक्ट्रॉनिक्स जगामध्ये हा समाज एक महत्वपूर्ण घटक म्हणून आज संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतो आहे. याचं संपूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे. आमच्या जीवनाचं सोनं करणारा हा महापुरुष आज 135व्या वर्षापूर्वी जन्माला आला आणि 135व्या वर्षामध्ये एक जग बदलून आमच्यासाठी गेलं. एवढ्या हर्षोल्लासामध्ये ही जयंती आजचा समाज आपला साजरा करतोय. काय संदेश देणार? बोलताना हा संदेश देईल मी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महत्वाचा अमोल असा संदेश दिलेला आहे. तो संदेश आपल्या डोळ्यासमोर ठेवून यापुढं आपल्या समाजाने प्रगती करावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सध्याच्या काळामध्ये त्यांच्या विचारावर काही मळब आलेले आहेत. हे मळब हटवण्यासाठी आपल्या समाजाने संविधानाच्या संरक्षणामध्ये रस्त्यावर येणं गरजेचं आहे. संविधान असेल तर बाबासाहेब असतील आणि बाबासाहेब असतील तर आम्ही असू. बाबासाहेब आमच्या नंतर संपले पाहिजेत हीच भूमिका आपल्या समाजाने घेतली.